सम्यक संकल्प स्थित प्रज्ञता. भगवान बुद्ध कौशल देशाची राजधानी श्रावस्तीमधील जेतवनातील विहारात वर्षावास करीत होते. तेव्हाची घटना. कौशल नरेश प्रसंजित विपश्यी साधक होता. सांसारिक जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडित होता. वेळोवेळी अंतर्मुख होऊन आंतरिक सत्याचे निरीक्षण करीत असे. अशाच एका आत्मनिरीक्षणाच्या वेळी त्याला असं आढळून आले की जगात सर्वात प्रिय अहंभाव मीपणा आहे. या आत्मनिरीक्षणात त्याला हेही कळून चुकले की हा अहंभाव सर्वांनाच प्रिय आहे. जगातील सर्वजणच आपल्या या अहंभावावर प्रेम करीत आहेत. हे प्रेम आंधळ असल्यामुळे आपली तृष्णा, इच्छा, अस्मिता, भविष्यकालीन सुखस्वप्ने यांच्यावर माणूस अपरंपार प्रेम करतो. लोकांचे परस्परांशी संबंध देखील याच मतलबी प्रेमावर आधारलेले असतात. जे कोणी माझ्या स्वप्नावर प्रेम करतात, ती साकार करायला मदत करतात, तेच प्रिय वाढवतात. दुसरे कोणी आवडत नाही. जीवनातले हे प्रमुख सत्य ध्यानाच्या एका अवस्थेत त्याला जाणवले. अंतर्मुख होऊन यथाभूत वास्तविकता पाहणारा अभ्यास साधक हळूहळू सत्याच्या सखोल अवस्थांजवळ पोहोचू लागतो. तसतसा आत्मदर्शनाच्या या साधनेत तो बराच वेळ तल्लीन होऊन जातो. ही साधनेची एकरूपता आहे, प्रतिसंलीन आहे. या प्रतिसंलीन ध्यानाच्या वेळी मधूनमधून चिंतन मन होत असतेच. संकल्प विकल्पही होतात. या संकल्प विकल्पांचा आधार सम्यक दर्शन आहे, म्हणजे स्वानुभूतीजन्य सत्यदर्श आहे. म्हणून हे संकल्प विकल्प देखील स्वतःच सम्यक असतात, धर्ममय असतात, परिणामतः मंगलदायक व कल्याणकारी असतात. कौशल नरेश राजा प्रसंजित एक दिवस याच प्रतिसंलीन विपश्यना व्यवस्थेत सम्यक संकल्पाचा अनुभव करतो. सम्यक चिंतन मतनाद्वारे विचार करतो आणि उमजतो. सर्वांचे आपणावरच नितांत प्रेम असणे साहजिकच आहे. पण खरंच का आपण समजदारीने आपल्या स्वतःवर प्रेम करीत असतो? स्वतःवर कोण खऱ्या अर्थाने प्रेम करत नसतो? सत्यानुखी ध्यानाच्या पृष्ठभूमीवर जेव्हा संकल्प विकल्प उभारतात तेव्हा ते मंगलमय कल्याणप्रदच असतात. हळूहळू स्थूल सत्य दर्शनातून साधक त्याहून पलीकडे सूक्ष्म स्तरावर पोचतो व नंतर जेव्हा अतिसूक्ष्म सत्याच्या गहनस्तराचे निरीक्षण करू लागतो तेव्हा परिणामस्वरूप अनेक गुंते सुटायला लागतात. धर्माचे अनेक बारकावे लक्षात येऊ लागतात. तेव्हा सम्यक मननाच्या स्तरावर हा प्रश्न निर्माण होतो की जो मी माझे म्हणून माझ्यावर प्रेम करतो ते प्रेम योग्य अर्थाने प्रेम आहे का? आपल्या या मी ममत्व भावनेला सुरक्षित ठेवण्यासाठी, याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी, या स्वप्नपूर्तीच्या अंधपणाच्या रस्त्याने जात असता विरोध करणाऱ्या प्रत्येक प्राण्याला दुःख देऊन त्याचे नुकसान करून पुढची वाटचाल करतो. अडथळा आणणाऱ्या बाधकाला दूर करण्याचा प्रयत्न करताना त्याला दुःखी करतो. त्यावेळी खरोखरच मी माझे कल्याण साधतो का? आपला स्वार्थ साधतो का? स्वप्नपूर्तीच्या आवेशात अन्य निष्पाप लोकांचे दडपशाने शोषण करतो. त्यांच्या जिवंत राहण्याच्या हक्कावर गदा आणतो. तो अधिकार जबरदस्तीने हिरावून नेतो. त्यांच्या हिताचे सुखमय जीवनाचे हनन करतो. तेव्हा खऱ्या अर्थाने मी माझे मंगलहित साधतो का? साधकांचा सम्यक संकल्प सम्यक दर्शनाच्या आधाराने प्रगतीपथावर जात असतो. म्हणूनच त्याला स्पष्ट जाणीव होते. विपश्यना साधनेमुळे वारंवार हीच अनुभूती येते की जेव्हा जेव्हा तो या मीवर आसक्त होऊन, माझ्या स्वप्नावर आसक्त होऊन मनाने, वाचेने आणि शरीराने जे जे कर्म करतो ते मोहजन्यच असते. लोभ आणि द्वेष भावयुक्त असते. म्हणून ते दुराचार होत असते आणि ज्या क्षणी दुराचरण घडते त्या क्षणी चित्तधारेवर कटुतेची बीजे पेरतो, जी ह्या क्षणी दुःखदायक असतात व त्याची भविष्यकालीन फळेही परिणामी दुःखदायक असतात. असं होत असेल तर आपलं भलं कसं होणार? आपलं अहित करतो ना आपण? स्वार्थ स्वार्थ साधण्याऐवजी अनर्थ स्वतःचे अकल्याण करून घेत असतो ना? अशी व्यक्ती जी काया, वाचा आणि मनाने दुराचरण करते ती व्यक्ती हजार वेळा म्हणून देते की मी माझ्यावर प्रेम करतो अथवा माझ्यातील मी अहम मला प्रिय आहे. पण खरं सांगायचं तर तो स्वतः कधीच प्रेम करीत नसतो. त्याचा मी त्याला केव्हाही प्रिय नाही. शत्रूने शत्रूशी जसे शत्रुत्व करावे तसे वर्तन तो स्वतःच करत असतो असे करतो. शत्रू जेवढी स्वतःची हानी करत नाही त्याहून अधिक हानी तो स्वतः करीत असतो. खरंच का त्याला स्वतःचा मी प्रिय आहे? मुळीच नाही. यंत्किंचित नाही. तो एक भ्रम असतो. तो स्वतःच्या मोठ्यात मोठा वैरी असतो, मोठ्यात मोठा दुश्मन असतो. अंतर्मुख होऊन सत्याचा शोध करीत असताना हृत, निसर्गाचा नियम, विश्वाचे विधान चांगल्या प्रकारे ध्यानात येऊ लागते. तेव्हाच तो साधक खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःवर प्रेम करू लागतो. आपल्या चित्तधारेला निर्मळ ठेवू लागतो व असे करून आपली सुरक्षितता जतन करू लागतो. तो आपले वर्तमान सुधारतो, तसेच भविष्यही सुधारतो. आपला इहलोक सुधारतो आणि परलोकही. खऱ्या अर्थाने स्वतःचे कल्याण करून घेतो. स्वार्थ साधतो. अनर्थापासून त्याचे रक्षण होते. तो लाख म्हणो की मी माझ्यावर प्रेम करत नाही, मी स्वार्थी नाही, परंतु त्याच्यावर खरे प्रेम असते व योग्य अर्थाने तो स्वार्थीच असतो.
एक मित्र आपल्या मित्राशी जसे आचरण करतो तसंच त्याचं स्वतःशी वर्तन असतं. एक मित्र आपल्या मित्राचे जेवढे भले करेल त्यापेक्षाही जास्त तो आपले स्वतःचे भले साधत असतो. अशी व्यक्ती खरोखरच आपले सोहित म्हणजे स्वार्थ साधते. यथायोग्य आत्ममंगलातच परमंगल आणि सर्वमंगल सामावलेले असते. परमंगल समाविष्ट असते. विपश्यना साधनेच्या काळात म्हणजे सम्यक दर्शन आणि सम्यक संकल्पाच्या या काळात हे जे सत्यदर्शन महाराज प्रसन्नचित्तास झाले ते त्याने भगवान बुद्धांना थेटून थोडक्यात सांगितले. तेव्हा त्याला पुष्टी देताना भगवान म्हणाले, खरंच आहे ते प्रसन्नचित्त. अगदी बरोबर आहे. जो काया वाचा मनाने दुराचरण करतो तो खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करत नसतो. जो काया वाचा मनाने सदाचरण करतो त्याचेच खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम असतो. या प्रसंगी भगवान बुद्धांनी हे धर्मवचन सांगितले. अत्ताणंच एपियं यंयं ननं पापेन संयुजे न हितं सुलभं होती सुखं दुःखटकारिणा. ज्याला आपलेपण प्रिय आहे त्याने स्वतःलाच पापाचरणात गुंतवता कामा नये. दुष्कर्मीला सुख सुलभ नाही. अंतकेनाधिपन्नस जहतो मानुतं भव कं हि तस्य सकं होती किंच आदाय गच्छति किंचस्य अनुगं होती छाया व अनपायिनी. मनुष्य व सोडतेवेळी मनुष्याच्या अधीन होते. वेळी मृत्यूच्या अधीन होणाऱ्याचे त्याचे स्वतःचे असे काय आहे. तो काय बरे सोबत नेणार आहे. साथ न सोडणाऱ्या सावली समान काहीतरी त्याच्या मागे जागे जाते का. उभो पुण्यच पापंच यं मच्छो कुरुते इध तं हि तस्य सकं होती तं व आदाय गच्छति तं वस्य अनुगं होती छाया व अनपायिनी. जो पाप आणि पुण्य मनुष्य ते करतो तेच पाप पुण्य त्याचे असते. ते पाप पुण्य तो आपल्या समोर घेऊन जातो. साथ न सोडणाऱ्या छायेप्रमाणे ती त्याच्या मागोमाग जात असतात. तस्मा करय्य कल्याणं निजयं संपरायिकं पुण्यनी परलोकस्मी पत्तिठा होंती पाणिनं ती. यासाठी आपल्या परलोकवासात स्वस्थ सुखी होण्यासाठी कल्याणकारी कर्मेच करावीत, मंगलकर्मेच करावीत. परलोकात पुण्यकर्माचाच प्राण्याला मोठा आदर असतो. सत्कर्माने इहलोकाचे जीवन सुखमय तर होतेच पण परलोकीही ते सुखावह होत असते. दुराचरणाने या इहलोकीचे जीवन दुःखमय होते तसेच ते परलोकीही दुःखदायक होते. स्वतःच खऱ्या अर्थाने प्रेम करणाऱ्या व्यक्तीने आपलं कल्याण साधू इच्छिणाऱ्यांनी दुष्कर्मापासून दूर राहिलं पाहिजे. सत्कर्म करत राहिलं पाहिजे. सदाचरणाची कास धरली पाहिजे. हा लोक आणि परलोक दोन्ही सुधारण्याचा हा मार्ग आहे. त्यात खरा स्वार्थ साधला जातो. प्रबुद्ध स्वार्थ यातच समाविष्ट झाला आहे. यासाठी साधकांनो या अर्थाने स्वार्थी बना. खराखुरा स्वार्थ साधा. अंधस्वार्थी होऊन अनर्थ करू नका. प्रबुद्ध स्वार्थी बनून आपला योग्य स्वार्थ साधा, मंगल साधा, आपले कल्याण करून घ्या. सभ्ये सत्ता सुखी होंतु. धन्यवाद. आपला कल्याण मित्र महेश कांबळे. व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा.